प्रजासत्ताक दिनासाठी करायच्या कवायतीच्या सरावासाठी 10 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक नेमण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे। मात्र संच मान्यतेमध्ये क्रीडा शिक्षकांचे पद नाही, तसेच 60 विद्यार्थ्यांपर्यंत 2च शिक्षक मंजूर असल्याने 10 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक कसा देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे। मात्र 10 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक हे केवळ उदाहरणादाखल नमूद केल्यात असल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले आहे। राज्यातील शासकीय आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचालन कार्यक्रम करण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे। यात कवायत संचालनाच्या विद्यार्थी सरावासाठी दर 10 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षण मार्गदर्शनासाठी नेमण्याची सूचना देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचा दर शुक्रवारी आणि शनिवारी सराव करण्यासाठी शाळेतील कवायत निर्देशकांची मदत घ्यावी। प्रत्येक 10 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक मार्गदर्शनासाठी नेमावा असे या संदर्भातील परिपत्रात नमूद करण्यात आले आहे। याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये संच मान्यतेनुसार 60 विद्यार्थ्यांमध्ये 2, त्यानंतर 20 विद्यार्थ्यांना अधिक 1 असे शिक्षकांचे प्रमाण आहे। तर उच्च प्राथमिक वर्गात 6वी 7वी साठी 70 विद्यार्थ्यांपर्यंत 2 शिक्षक आहेत। राज्यातील स्वातंत्र्यदिनी सामूहिक कवायत संचालनाचा उपक्रम राबविण्यात आला आहे। त्यानंतर आता प्रजासत्ताक दिनी हा उपक्रम राबविण्यात येत आहे। याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षक संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी संयुक्त परिपत्राद्वारे सूचना दिल्या आहेत। विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, आरोग्य व्यायामाबाबत प्रेरित करण्याच्या उद्देशाने सामूहिक कवायत संचालनाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे परिपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे।